नारळ सोलावा लागतो आणि ही प्रक्रिया त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, पण या प्रक्रियेतून जावंच लागतं. मानवच्या घरच्यांना या प्रक्रियेतून जावंच लागणार, त्याशिवाय उपरती होणार नाही. इकडे अंजलीचा संघर्ष वाढतोय आणि दुसरीकडे मानवच्या घरच्यांना अद्दल घडवण्याचा प्रवासही सुरू होणार आहे. गया, मी अनुभवाने सांगते स्वामीदेव काय म्हणतायत ते. जिथे अहंकार मोडत नाही ना, तिथे वेदना शिक्षक बनते. श्री स्वामी समर्थ. का गेला होतास तू तिथे? रामदास, आत्ताच्या आत्ता भटजींना बोलावून घ्या. हो. याच्यामुळे सगळ्यांनाच विटाळ झालाय. पाड्यावर गेल्यामुळे घर, माणसं सगळं सगळं अशुद्ध झालंय. हो दादा, सगळ्यांचीच एकत्र शुद्धी करावी लागेल. नाही, तुमचे विचार पूर्णपणे चुकीचे आहेत. ती सुद्धा माणसांसारखीच माणसं आहेत, आपल्यासारखी श्वास घेणारी, वेदना सहन करणारी. देवाने त्यांनाही घडवलंय, जसं आपल्याला घडवलंय ना तसंच. आणि माणसांनी विटाळ होत नाही, विटाळ होतो तो त्याच्या विचारांनी, त्याच्यातल्या अवगुणांनी. त्या लोकांची समस्या खरी आहे आणि ती सोडवणं पाप नाही तर पुण्य आहे. दुसऱ्याच्या वेदनेतून माघार घेणं हे देवालाही मान्य नसतं. देव माणसाला माणसाशी जोडतो आणि माणूस माणसाला देवापर्यंत पोहोचवतो. माझं ठरलंय, मी जाणार. नाही जायचं. अगं आजी, तुला त्यांच्या कष्टांची कल्पना सुद्धा नाही. अगं, पाण्याअभावी त्या लोकांचे जीव जातील आणि त्यांचे जर जीव गेले ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. त्यांचा त्रास संपवणं माझ्या हातात असतानाही मी काहीच करू शकलो नाही, या विचाराने मी जगूच शकणार नाही. थांब मानव, पुन्हा जर तिथे गेलास तर माझं मेलेलं तोंड पाहशील. कधी कधी माणुसकीची किंमत आपल्याला सर्वात प्रिय नात्यांशी लढून मोजावी लागते. नारळाचं कठीण कवच म्हणजे मानवी अहंकार आणि त्याच्यातलं मधुर पाणी आणि गोड खोबरं म्हणजे शुद्ध भाव. तेच माणसाला माणूस बनवतात. जर शुद्ध भाव जागे करायचे असतील तर अहंकाराचं कठीण कवच फोडावंच लागतं. कारण जोवर अहंकाराचं कठीण कवच फुटत नाही तोवर करुणा वाहत नाही. आणि एकदा करुणा वाहू लागली की माणुसकी आपोआप जागी होते. मानव, अंजलीचं स्वप्न पूर्ण करण्याची तुझी भूमिका अजून संपलेली नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे. अरे आम्ही वाट दाखवतोय, पण त्या वाटेवर पाऊल ठेवण्याचं धाडस तुलाच करावं लागणार आहे. शिवारे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. गये, मी हे आत ठेवून येते. हा हो. ओ सुंदरा मावशी, अहो कोणाला विचारून हे काम करताय? मी आहे अजून इथे. अहो ही सगळी कामं मी करते. या सगळ्या गोष्टींचा मान माझा आहे, कळलं? स्वामी देवा, तुमची लीला आगाध आहे. तुम्ही मला माफ केलं,
इथे आणलं, पुन्हा तुमची सेवा करायची संधी दिली आणि पुन्हा मी चुकीच्या वाटेवर जाऊ नये याची काळजी तुम्ही घेताय. सुंदरा मावशी, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? गये अगं, या कपिलाताईंना पाहिलं ना की मला मीच आठवते. मीही अगदी अशीच बोलायचे, अशीच वागायचे ना. पण आता हे सगळं पाहिलं की मला जाणीव होते मला पुन्हा या वाटेवर जायचं नाहीये. कपिलाताई, अहो शहाण्या व्हा, मानपानात काही नाहीये. अहो स्वामी देवांची सेवा करायची संधी मिळते आपल्याला, हे मोठं भाग्य समजा आणि तेच करत राहा. सुंदरे, इतकी वर्ष मी तुला गोष्टी समजावत होतो तेव्हा कळलं तुला? आणि हिला सगळं आत्ताच कळेल अशी अपेक्षा कशी करतेस? ही सुद्धा हिच्या अनुभवातून शहाणी होईल आणि शहाणं कधी व्हायचं हे ही ठरवेल. ते मला काही माहित नाही स्वामी. हा मान माझा आहे आणि होता 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 मान होता. आता हा मान सुंदरेचा आहे. स्वामी देवा हो, आजपासून सुंदर ठरवेल कोणाला कुठला अधिकार द्यायचा आणि काय मान द्यायचा ते. पाहिलं, आल्या आल्या अन्याय करायला सुरुवात केली यांनी. अहो कपिलाताई, पण असा राग राग करण्यापेक्षा तुम्हाला हा मान कसा मिळवता येईल जरा याचा विचार करा ना. हा? कविराज, अहो तुमचं कवन करा. हा, मला नका शिकवू तुम्ही. हे काम करा. रे, तुम्हीच खरे मार्गदर्शक आहात. लोकांनी तुमच्याकडून बोध घेतला पाहिजे. कपिलताई, मानपान असा मागून नाही मिळत. स्वामी देवांची सेवा करून तो कमवावा लागतो. अरे अरे मामा, इकडे का घेऊन आलायस? देवाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे. त्या पाड्यावरच्या अंजलीवर तुझं प्रेम नाही ते? काय बोलतोस तू? असं काहीही नाहीये. मी काही बोलतो? आज मग हात का झटकला? हात झटकला म्हणजे याला शपथ घ्यायची नाहीये. शपथ घेतली नाही याचा अर्थ याचं त्या पाड्यावरच्या अंजलीवर प्रेम आहे. काय सांग, तुम्हा दोघांमध्ये काय चाललंय? ते काय चाललंय? अरे आपलं घराणं काय, तिचं घराणं काय? अरे त्या पाड्यावरच्या अंजलीवर तू प्रेम तरी कसं करू शकतो? ही तुझी आवड, ही तुझी निवड. अरे मानवा, आम्ही तुला किती पोरी दाखवल्यात, तुला एकही पसंत नाही पडली? काय पाहिलं रे तिच्या? अरे रामदास मामा, माझं ऐकून तर घे. ग बस, सगळं कळतंय मला. अरे त्या मुलीनं ह्याच्यावर जादू टोणा केलाय. त्याच्याशिवाय का हा तिच्या कयात जाणार आहे? बास मामा, बास. अरे गप्प राहा आता. असं काहीही नाहीये. अरे असा विचार तू करूच कसा शकतोस? अरे तुझ्या या असल्या विचारांवर ना प्रश्नचिन्ह उभं राहतं. अरे ती मुलगी एका शुद्ध हेतूने विहिरीला पाणी यावं म्हणून धडपड करतेय आणि तिच्या ह्या कामात मी तिला फक्त सहकार्य करतोय. आणि स्वामींनी या पवित्र कार्यासाठी माझी निवड केली आहे. बस, या पलीकडे काहीही नाहीये. असं? मग देवाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे. हे मला मान्य नाही. अरे ज्या गोष्टीला काही आधारच नाही त्या गोष्टीची शपथ का म्हणून घ्यायची?
शपथ घ्यायची नाही म्हणजे सरळ आहे. तुझं त्या पाड्यावरच्या मुलीवर प्रेम आहे, सरळ आहे. हे बघ मामा, तू त्या मुलीवरही शंका घेतोयस आणि माझ्यावरही, आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे काय चाललंय मानव? खरं खरं सांग, तू काय लपवतेस आमच्यापासून? तुम्ही काही ऐकायला तयार होणार नाही. बघितलं शशिकला ताई? अरे तुझा हा मानव आता जास्त वावत जाण्याच्या आधी माझ्या मुलीसोबत त्याचं लग्न लावून दे आणि मोकळी हो. म्हणजे तुमच्या घराण्याच्या परंपरेला, पावित्र्याला, प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही आणि तुमची बदनामी सुद्धा होणार नाही. कळलं ताई? खरं तर मला हे लग्न अजिबात मान्य नाही, पण एवढाच जर अनर्थ ओढवणार असेल ना, तर मी या लग्नाला तयार आहे. पण त्याआधी त्या मुलीचा काय तो सोक्ष मला लावायचा आहे. आई, काय करायचा विचार आहे तुमचा? देवा, तुम्ही आत्ता म्हणालात की या नारळाच्या वाट्याच मार्गदर्शक आहेत. ते का म्हणालात हे जाणून घ्यायचंय आम्हाला. होय स्वामी, या नारळाच्या वाट्यांकडून नेमका कोणता बोध घ्यायचा आहे आम्हाला? कळेल. आता आमच्याकडे कुणीतरी काही मागायला येणार आहे, त्याला बोध देऊ देवा. ऐका, स्वामी, 2 दिवस झाले मला भीक मिळाली नाही, एक पैसाही मिळाला नाही. मला फार काही नको, एखादं नाणं जरी मिळालं खूप होईल. स्वामी किती दयाळू आहेत, प्रत्येकाची प्रार्थना ऐकतात. पण अशा छोट्या छोट्या प्रार्थना पूर्ण करण्यात स्वामींनी अडकून कसं चालेल? स्वामींना माझ्यासारख्यांच्या मोठ्या प्रार्थना पूर्ण करायच्या. हे एका नाण्यासाठी स्वामींना कशाला त्रास देतोस? हे घे. स्वामी, तुमचे लाख लाख आभार. तुमच्या दारात येऊन माझी इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ. हे झालं ना तुझं काम? जा आता. काय आणि किती मागायचं हेही कळत नाही या मूर्खाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय रे, काय मागायला आलायस? स्वामी, मला भरपूर मोहरा हव्या आहेत. तुम्ही आशीर्वाद द्या की त्या मला भरपूर मिळवत. एवढी कमाई होऊ दे म्हणजे झालं, बस. मला अजून काही नको. काय झालं? काय रे, बाहेर त्या गरीबाला एक नाणं दिला आणि पळून लावलंस? हा, आता तुला इतक्या मोहरा द्यायच्या, म्हणजे तुला श्रीमंत माणूस पाहावा लागेल जो तुला मोहरा देईल आणि हाकलून देईल. झालं ना तुझं काम? जा आता. स्वामी, स्वामी मला माफ करा. माझं चुकलं, मला माफ करा. मी त्या माणसाला गरीब समजून त्याला कमी लेखलं. माझ्या लक्षातच आलं नाही की मी सुद्धा तुमच्याकडे काहीतरी मागायला चालू आहे. म्हणजे एका अर्थाने मी सुद्धा गरीबच आहे की. त्याने फक्त एक नाणं मागितलं आणि मी भरपूर मोहरा. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. अरे देवाकडे काही मागणं चुकीचं नाहीये, पण तो मागण्याचा हक्क तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करता. अरे नामस्मरण केलं असतं तर मागण्याची वेळ आलीच नसती, न मागता सगळं मिळालं असतं. रोज देवापुढे नारळ अर्पण करतोस ना, हे घे. अरे नारळ स्वतः घाव सहन करतो, पण त्याच्यातलं मधुर पाणी आणि गोड खोबरं इतरांना देतो.
नारळाकडून हाच बोध घ्या. अरे तुम्ही दुसऱ्या करता काही मागून तर पहा, परमेश्वर तुम्हाला भरभरून दे. गया, आपण दुसऱ्याचा विचार केला ना की देव आपली इच्छा पूर्ण करतो. खरंय सुंदरा मावशी तुमचं. पंच महोदय, ह्या मुलीनं अंजलीनं आमच्या मानवला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. फूस लावली आहे त्याला आणि खोट्या कारणाने भडकवलाय त्याला. हो नाही, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे? मग सांग मला, मानवला पाड्यावर घेऊन गेली होतीस का नाही? अरे ही काय सांगणार पंच महोदय, मी सांगतो, या लोकांना वरच्या लोकांविषयी राग आहे. मग तो राग काढू शकत नाही आणि म्हणून यांनी असा मार्ग काढलाय, आपल्यावर सूड घ्यायचा. अहो मालक, अहो तुमचं काय तर गैरसमज होतोय. आमच्या मनात तसं काहीच नाही. हो, यात काही तथ्य नाही. तुम्ही दूषित विचार करताय. आणि आमच्या अंजलीचा हेतू शुद्ध आहे आणि स्वामीने सांगितलेल्या उपायामुळेच पाणी येऊ शकतं. काय बोलतोय हा? आणि स्वामी असा उपाय कशाला सांगतील? 2 जणांनी वीट ठेवली म्हणून पाणी येतं का? उगाच स्वामींच्या नावावर काही खपू नका. हो पण आम्ही खरं सांगतोय. हवं तर तुम्ही स्वामींनाच विचारा. त्याची काही गरज नाही. तुला माझाच मुलगा मिळाला होता का? अगं तो साधा सरळ आहे. त्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन लोकांना मदत करते असं खोटं कारण सांगून हा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतेस. मोठ्या घराण्याची सून बनण्याचं तुझं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही. ही अंजली सातत्याने नियमभंग करते, विटाळ करते. अशानं पाड्यावरच्या लोकांची हिंमत वाढेल. शिक्षा द्या हिला. आणि यांना पाड्यावरून हकलून लावा. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मानव, तू मध्ये पडू नकोस. घरी जा. मी तुम्हाला विनंती करते, मानवरावांना फक्त एकदाच इट रचू द्या. मग हवं तर आम्ही पाडा सोडून जाऊ. नाही, इथे जर निर्णय झाला नाही तर आम्ही फौजदाराकडे जाऊ आणि हे प्रकरण वरपर्यंत नेऊ. अख्खा गाव यांच्या विरोधात उभा करू. आज फक्त पाडा सोडायला सांगतोय. ही गोष्ट जर गावात पसरली ना तर अख्खा पाडा हटवावा लागेल. नाही नाही नाही, आमच्यामुळे इतरांना त्रास न ग. आम्ही पाडा सोडून जाऊ. अगं पण अंजली काय बोलते? जेव्हा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात तेव्हा त्या स्वामींवर सोपाव्या. यांनी पाड्याबाहेर पाऊल ठेवलं तर अनर्थ ओढवेल. 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 आता शहाणे व्हा. अंजलीचं ऐका. वेडसर म्हातारा आहे हा. वय झालंय म्हणून काहीही बडबडतोय.
म्हणे अनर्थ होईल. अगं शशिकला ताई, दुर्लक्ष कर यांच्याकडे. आणि हो, तुम्ही पाडा सोडून लांब निघून जायचं. हे सगळं चुकीचं आहे. पंचांनी निर्णय घ्यावा आणि मला पाड्यावर जाऊ द्यावं. बस करशील अशी अक्कल नाही आ रही. अन्याय जेव्हा सत्तेचा मुखवटा घालतो तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो.